पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेध आहे. श्री राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार, साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे. पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे, आपण बरोबर आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वळण आलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीच्या चर्चांना उधाण आणलं आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल, आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, असं ठाम विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही पक्ष एकत्र येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. चला जाणून घेऊया या घडामोडी मागचं सत्य आणि त्यांचे संभाव्य परिणाम आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल MH. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसे यांच्यात युतीच्या चर्चा सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल, आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं. या विधानाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका तीव्र झाल्या आहेत. पण या युतीला काही आवाहनेही आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि विचारधारा यांच्यातील मतभेद युतीच्या मार्गात अडथळा ठरू शकतात. शिवाय युती झाली तर निवडणुकीत कितपत यश मिळेल याबाबत ही शंका उपस्थित केली जात आहे. तरीही मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ही युती आशेचा किरण ठरू शकते, असा विश्वास अनेकांना आहे. उद्धव ठाकरे यांनी या विधानातून एक गोष्ट स्पष्ट केली आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना आणि हिताला प्राधान्य देणं हाच युतीचा पाया असेल. आता युती प्रत्यक्षात येईल का आणि त्याचे राजकीय परिणाम काय होतील हे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवं पर्व सुरू होतंय का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलतील का? महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. पण जनतेच्या मनात खरंच काय आहे हे येत्या काळातच स्पष्ट होईल. तोपर्यंत या घडामोडींवर आमचं लक्ष लागलेलं आहे. तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला.